नमस्कार, मी कविता. मोबाईलचे थकलेले हप्ते, किरकोळ कौटुंबिक वाद आणि क्षणाचा आवेग या तीन गोष्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये असा भयानक खेळ खेळलाय ज्यामुळे ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांना सोडते पण तू जाऊ नकोस म्हणून गळ्यातील मंगळसूत्र फेकून देणारी आणि मुलाला वाचवण्यासाठी थेट दरीत उडी घेणारे आई वडील. अवघ्या काही सेकंदात एक हसतं खेळतं कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं. छत्रपती संभाजीनगर जवळील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी एक भयानक आणि हृदयद्रावक नाट्याचा शेवट झाला. जालन्यातील अंबड तालुक्यातील मूळचे रहिवासी असलेले मुरलीधर चांदगुडे, त्यांच्या पत्नी संगीता आणि 17 वर्षीय मुलगा कुणाल हे झालटाफाटा परिसरात राहत होते. 11वीत शिकणारा आणि नीट परीक्षेची तयारी करणारा कुणाल गेल्या काही दिवसांपासून मोबाईलच्या थकलेल्या हप्त्यांवरून आणि पैशांवरून चिंतेत होता. यावरूनच घरात वडिलांशी सतत वाद होत होते. शुक्रवारी सकाळी पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात कुणालने थेट खवड्या डोंगर गाठला. मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचं समजताच आईवडिलांनी आणि पोलिसांनी डोंगराकडे धाव घेतली. तिथे तब्बल पाऊण तास कुणालची मनधरणी सुरू होती. तो डोंगर उतारावर हताशपणे बसला होता. त्याला वाचवण्यासाठी आईने जीवाचा आकांत केला. मी आता मंगळसूत्र काढून टाकते, तुझ्या वडिलांना सोडून तुझ्यासोबत राहते, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी करत आईने गळ्यातले मंगळसूत्र फेकून दिले. पण नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या कुणालचे मन परिवर्तन होत नव्हते. त्याने हातातील आयफोन आणि घड्याळ दरीत फेकून दिले. पोलीस आणि वडील त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले. पण दुर्दैवाने वडिलांचा तोल गेला आणि ते कुणालसह 150 ते 200 फूट खोल दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती आणि मुलाचा असा अंत पाहून सुन्न झालेल्या आईनेही क्षणाचाही विचार न करता दरीत झोकून दिलं स्वतःला. अवघ्या काही सेकंदात संपूर्ण कुटुंब दरीत विलीन झालं. अवघ्या 10 दिवसांवर आलेल्या राखी पौर्णिमेआधीच भावाचे आणि आईवडिलांचे छत्र हरपल्याने कुणालच्या तिन्ही बहिणींचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता. दादा, आता राखी पौर्णिमेसाठी कोणाला कॉल करू, असा प्रश्न विचारत बहिणींनी फोडलेला हंबरटा उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणवणारा ठरला. दुसरीकडे या अनर्थाची पुसटशीही जाणीव नसलेला त्यांचा पालतू कुत्रा घराच्या खिडकीतून आजही आपल्या मालकाची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे कुणालने गेल्या वर्षीही याच डोंगरावर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला वाचवलं होतं. मात्र यावेळी काळाने त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कचाट्यात पकडलं आणि दुर्दैवी अंत झालं. एका मोबाईलच्या हप्त्यावरून सुरू झालेला वाद थेट 3 जीवांच्या बलिदानाने शांत झाला. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. कोणतीही कौटुंबिक अडचण किंवा आर्थिक ताण मानवी आयुष्यापेक्षा मोठा असू शकत नाही. तरुणांनी आवेगात निर्णय घेणं टाळायला हवं, तर पालकांनीही मुलांशी अत्यंत संवेदनशीलतेने संवाद साधणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा कोणत्या आईला आपलं मंगळसूत्र फेकून अशी आर्त हाक मारावी लागणार नाही. ना मोबाईल राहिला, ना वाद उरली ती फक्त एक भयान शांतता आणि 3 मृतदेहांची ती दुर्दैवी अवस्था. एका किरकोळ रागाने एका क्षणात सारं काही संपून टाकलं. मागं उरलाय तो फक्त बहिणींचा काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश आणि खिडकीतून मालकाची वाट पाहणाऱ्या त्या मुक्या जीवाची निष्पाप नजर.